दिव्यांगांचे विवाह होऊन त्यांचे सांसारिक जीवन मार्गी लावण्याच्या हेतूने सौ वृषाली रविचंद्र वडत्या यांच्या संकल्पनेतून दिव्यांग जनशक्ती बहुउद्देशीय संस्था पुसद व दिव्यांग मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित द्वितीय सर्वधर्मीय दिव्यांग उपवर उपवधू परिचय मेळावा घेण्यात आला। या मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला। पुसद येथील अग्रवाल मंगल कार्यालय येथे 17 फेब्रुवारीला झालेल्या या मेळाव्यात राज्यातून एकूण 130 दिव्यांग उपवर उपवधू यांची नावनोंदणी दुपारी 2 वाजेपर्यंत झाली होती। यामध्ये उपवर उपवधू व त्यांचे पालक मिळून तब्बल 800 ते 900 लोकांनी प्रत्यक्ष सहभाग दर्शविला। दिव्यांग संगीत संच यांच्या गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मृणालताई जाधव यांनी केले, तर मनोगत व्यक्त करताना दिव्यांगांना हक्काचे एक भवन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी अनवर अली यांनी दिव्यांगांच्या वतीने केली। यावर आमदार इंद्रनील नाईक यांनी भवन उभारू असा शब्द आपल्या उद्घाटनपर भाषणातून दिला। मेळाव्याचे सूत्रसंचालन प्राध्यापक संजय चव्हाण यांनी केले, तर प्रशांत जाधव यांनी आभार मानले। या मेळाव्याचे उद्घाटन आमदार इंद्रनील मनोहरराव नाईक यांच्या हस्ते झाले। मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून दीपक आसेगावकर, तर प्रमुख अतिथी म्हणून शरद मैत, विनोद जिल्हेवार, राजन मोखरे, सदबाराव मोहोटे, ययाती नाईक, क्रांती कामारकर, प्राध्यापक BR देशमुख, श्रीराम पवार, मनीष शहा, अनुकूल चव्हाण, निशांत बयास आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे संयोजक सौ मृणाल जाधव, पल्लवी देशमुख, संध्या कदम, प्रशांत जोहरी, अनवर अली, जयसिंग राठोड, प्रशांत पाटील, अमोल फुके, अरविंद चव्हाण, अमोल राठोड, विरल भट, शुभम भडंगे, पृथ्वीराज चव्हाण, श्रीमती मेहजबीन खान, श्रीमती अनिता चव्हाण, पद्मजा जोशी, संघमित्रा कानिंदे, श्रीमती मंदा इंगोले, सौ श्यामल गुद्धटवार, विद्या जाधव, शुभांगी कुरवाडे, विद्या नरवाडे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले। आज उद्या जास्तीत जास्त मी या संबंधात पत्र लिहिणार आहे सर्वांनी बक्षी पोलीस साहेबांना, आणि त्याच्या पाठोपाठ जर तालुका लेवलवर नाही करता आलं, प्रयत्न आपला राहील की तालुका लेवल, तर आपण ते जिल्हास्तरीय मागणी करू। जिल्हास्तरीय मागणी केल्यानंतर पण ज्या दिवशी मेळावा राहील त्या दिवशी सर्व दिव्यांग बांधवांचं आणि आमच्या बहिणींचं त्यांचं जाण्याचा खर्च, येण्याचा खर्च आणि तिथे राहण्याचं किंवा जेवायचं खर्च जे असेल ते आम्ही उचलू, एवढं पण मी आपल्याला शब्द देतो। एक दुसरा मुद्दा त्यांनी मांडला की दिव्यांगांसाठी दिव्यांग भवन पाहिजे म्हणून। मी अनुमतीने एवढंच सांगेल, मला फक्त जिल्हा नगरपालिकेची एखादी ओपन स्पेस दाखवा, फक्त आहे म्हणून एवढं सांगा मला। तुम्हाला दिलं म्हणून समजा माझ्या विधानसभेच्या अधिकारी स्विमिंग पूलचा विषय तो ऑलरेडी मार्गी लागलेला आहे। आपल्या शहरातच भव्य इंडोर स्विमिंग पूल लवकरच आपल्याला मिळणार आहे, पण त्याची ऑर्डर झाली नाही म्हणून मी सांगणार नव्हतो, पण आपली मागणी आली म्हणून मी सांगतोय की इंडोर स्विमिंग पूल आपल्याला लवकरच मिळणार आहे। बँक काउंटर सह आपला विषय होता की बँकचे मी सर्व SDO साहेबांना सांगतो, सर्व बँक प्रतिनिधींची मी बँकच्या मॅनेजरांची एक मीटिंग घेऊन दिव्यांगांसाठी एक सर्क्युलर काढायचे आहेच, पण त्याची अंमलबजावणी का होत नाही याच्यासाठी आपण विचार करून त्याची माहिती घ्यावं आणि तसे आदेश करावा अशी मी SDO साहेबांना विनंती करतो। आणि एक विषय सर्वात महत्त्वाचा म्हणजे की लवकरच आपल्याला आपल्या पुसद शहरासाठी किंवा आपल्या तालुक्यासाठी प्रशासकीय इमारत होणार आहे, आणि त्याचं डिझाईन हा 100% दिव्यांगांना सर्वांना माझ्या बंधू भगिनींना डोळ्यासमोर ठेवून त्याचं डिझाईन झालेलं आहे। त्यालाही 18.5 कोटी रुपये मंजूर झालेले, तेही काम लवकर होईल। आणि प्रशासकीय इमारत म्हणजे सर्व ऑफिस त्याच्यात आले, म्हणून तुम्हाला एकाच जागी यायचं आहे, म्हणून ते पण सोय आपण तिथे 100% आपल्याला गैरसोय होणार नाही याची काळजी आम्ही घेतलेली आहे। मी सन्माननीय देशमुख सरांचं पण इथे धन्यवाद करतो की आपण आधार कार्ड विषयी बोललात, तर आता आमच्या या आयोजकांकडे डेटा पूर्णच आहे। दिव्यांगांचं डेटा असल्यामुळे आम्ही प्रयत्न करू की एका जागेवर बोलून त्यांना एक मेळाव्यासारखं करून सर्व कागदपत्र उपलब्ध करून, जर ते जमलं नाही तर मग त्यांना घरपोच त्यांच्या घरी आपण पाठवून त्यांचा सर्वे करून त्यांचे जे काही थंब घ्यायचे असतील ते करायचे। ही व्यवस्था लवकरात लवकर त्या डाटाप्रमाणे आपण करण्यात येईल, तसं पण मी
सन्माननीय सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तशी सूचना देतो। मी सर्व आपल्या आयोजकांचे इथे आभार व्यक्त करतो आणि मला काही दुसऱ्या कामानिमित्त पूर्वनियोजित कामानिमित्त जायचं असल्यामुळे